नमस्कार मित्रांनो, व्ही स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती निवड यादी जाहीर झालेली आहे आणि त्यासाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आता त्यापैकी जे महत्त्वाच्या सूचना असतील मित्रांनो, ते आपण बघणार आहोत. या सूचना आता बघा, उमेदवारांची पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषय गट तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झालेली आहे. बघा मित्रांनो, गुणवत्तेनुसार निवडीसाठी क्रमवारीसाठी शिफारस झालेली आहे. ओके. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाखतीशिवाय या निवड प्रकाराच्या जाहिरातीतील आरक्षण व विषय विचारात समांतर आरक्षणातील काही पदे योग्य अर्हताधारक व समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिली आहेत. सदर पदे त्या सामाजिक आरक्षणातून गुणवत्तेनुसार भरण्यासाठी कन्व्हर्टेड राऊंड घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखतीसह निवड प्रकारातील यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, परीक्षा परिषदेने सर्वात महत्त्वाचं काम केलं आहे ते म्हणजे सुरुवातीला आता कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे, नंतर मुलाखतीसह हा राऊंड होणार आहे. त्यासाठी जी जागा रिक्त झाली होती माजी सैनिकांची, माजी सैनिक ओके 15% आणि अंशकालीन 10% अशी टोटल 25% जागा रिक्त राहिलेल्या आहेत. त्यामधून काही भरली आहेत, काही रिक्त राहिलेली आहेत आणि ही जी जागा रिक्त आहे मित्रांनो, ते जागा आता कन्व्हर्टेड स्वरूपात येणार आहेत. म्हणजे नेमकं कशी कोणत्या जागा आणि ते जागा कोणाला येतील आता समजून घ्यावे मित्रांनो. एस-सी-बी-सीच्या जागा आहेत. ओके. पवित्र पोर्टलची एस-सी-बी-सीची जागा आहे. त्यासाठी माजी सैनिक, अंशकालीन आणि जे काही रिक्त जागा राहिलेल्या आहेत ते समांतर आरक्षणाच्या जागा होत्या. ओके. त्यांना उमेदवार मिळाले नाही. म्हणून ती जी जागा आहे मित्रांनो, ते जागा कोणाला उपलब्ध होतील? प्युअर एस-सी-बी-सीला उपलब्ध होतील. प्युअर एस-सी-बी-सीला. ओके. आणि ते जागा कन्व्हर्ट होऊन प्युअर एस-सी-बी-सीला उपलब्ध होतील. अशा पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीचे जे समांतर आरक्षणाशिवाय जागा रिक्त राहिलेल्या आहेत, समांतर आरक्षणाच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत, ते जागा कन्व्हर्ट होऊन प्युअर त्या कॅटेगरीच्यासाठी येणार आहेत मित्रांनो. ओके. आणि ही प्रक्रिया आता लगेच होणार आहे मित्रांनो. आता 2-1 महिन्यात हे जॉईन झाले, लगेच ही प्रक्रिया चालू होणार आहे. ओके. आणि नंतर मग मुलाखतीसह राऊंड होणार आहे. प्राप्त जाहिरातीपैकी प्रशासकीय कारणास्तव जिल्हा परिषद धाराशिव या व्यवस्थापनाची जाहिरात नियुक्ती प्राधिकाऱ्याने रद्द केली आहे. त्यामुळे या व्यवस्थापनाच्या उमेदवारांच्या शिफारशी होणार नाहीत. तसेच कै निखिल ढेरे मेमोरियल ट्रस्ट, कर्जत, जिल्हा अहमदनगर या व्यवस्थापनासाठी इयत्ता 9वी-10वी या गटातील भाषा मराठी या विषयाचे पद कमी करण्यात आलेले आहे, म्हणून यांची देखील नोंद घ्यावी. आता बघा मित्रांनो, ज्यांनी धाराशिवला म्हणजे प्रेफरन्स दिला होता त्यांना वाटलं की आमचा प्रेफरन्स का आला नाही, कारण की ती जागा रद्द करण्यात आलेली आहे. ती त्या जिल्ह्याची जागा रद्द करण्यात आलेली आहे. आणि नंतर ही संस्था आहे कै निखिल ढेरे मेमोरियल ट्रस्ट, कर्जत, जिल्हा अहमदनगर यांची जी मराठी विषयाची जागा होती ती देखील रद्द करण्यात आली, म्हणून ते त्यांच्यासाठी निवृत्ती शिफारस होणार नाही आहे. ओके. आता तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधील दर्शवण्यात आलेली पदे विचारात घेऊन उमेदवारांच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्यांना लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म या मेनू अंतर्गत ॲप्लिकेशन रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर राऊंड सिलेक्ट करायचा. ड्रॉप डाऊनमधून फेज 1 यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप करायचं आणि या ड्रॉप डाऊनमधून विदाऊट इंटरव्ह्यू हा मेनू निवडायचा आणि सबमिट बटनावर क्लिक करायचा. म्हणून मित्रांनो, तुम्ही रिकमेंडेड झाले नाही यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही कसं चेक करायचं ते तो तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक लागल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यावर क्लिक केल्यानंतर तुमची जर निवड झाली असेल तर तुमचे त्या आस्थापनाचे नाव येईल आणि जर निवड झाली नसेल तर यू आर नॉट रिकमेंडेड ॲज अ पर मेरिट लिस्ट असं तुम्हाला मेसेज येईल लाल कलरमध्ये. ओके. हे तुम्ही बघून घ्या. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल मी जे प्रेफरन्स दिले आहेत आणि त्या प्रेफरन्ससाठी मला बघायचे आहे त्याची मेरिट किती लागलं, तर तिथं खालीच व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्टच्या खालीच एक आणखी परत एक ऑप्शन असतो मित्रांनो, व्ह्यू प्रेफरन्सेस स्टेटस यावरती क्लिक करा. आणि जर तुमची निवड झाली असेल तर तो त्याचा रंग जो असेल तो हिरवामध्ये दिसेल आणि जर झाली नसेल तर तुम्ही तिथे मेरिट पाहू शकतात. ओके.
तसेच व्ह्यू प्रेफरन्स स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना निवडीसाठी शिफारस न झाल्यास लॉक केलेले सर्व प्राधान्यक्रम, सब्जेक्ट कट ऑफ, रोस्टर कट ऑफ, विषय व आरक्षणाचा कट ऑफ पाहता येणार आहे. व्यवस्थापनाने ह्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होमपेजवर डाउनलोड करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ओके. आता मित्रांनो, नियुक्ती प्राधिकारी व्यवस्थापन यांना देखील पुढील कारवाईबाबत स्वतंत्र सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता नेमकं म्हणजे त्यांना लवकरात लवकर तुम्हाला बोलवतील. ओके. आणि मित्रांनो, ज्या उमेदवारांना असं वाटतं की निवडीबाबत आमची काही तक्रार आहे, त्यांनी या मेलवरती तुमचं जे एक त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, तो अर्ज दिलेला आहे, तो भरून तुम्ही या मेलवर विथ प्रूफसहित तुम्ही तिथं पाठवू शकतात आणि आपली तक्रार नोंदवू शकतात. ओके. आणि उमेदवारांना तक्रार केव्हापर्यंत 6/9/2026 पर्यंत अखेर ईमेलवरती पाठवायची आहे. आणि उमेदवारांना अन्य काही अडचणी असल्यास त्यांनी देखील या मेलवरती संपर्क साधता येईल. अशा पद्धतीने मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या आपण सविस्तर पाहिल्या आणि त्याची समजून पण घेतल्या. जर आपण अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अपडेटच्या वेळी. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांची निवड झालेली आहे, त्यांना आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.